भाजप आमदारांकडून नगरविकास खात्याबाबत तक्रारी। मुनगंटीवार गणेश नाईक केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्न। तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देतात हे बघायचं। सीएम फडणवीसांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता विभागीय मॅरेथॉन बैठका। आज सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं। पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा होणार। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला। रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार। 14 गावं राज्यात सामील करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मनसे नेते प्रकाश महाजन यांना अमित ठाकरेंनी काल रात्री केला फोन। महाजन यांनी अमित ठाकरेंसमोर नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। सावरकरांवरील टिप्पणीबाबतची याचिका कोर्टानं फेटाळली। बुलडाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तालुक्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ। उत्तर भारतातल्या अनेक जिल्ह्यांना आजही पावसाचा अलर्ट। देहरादूनमध्ये थोडक्यात वाचला कार चालकाचा जीव। यूपी बिहार राजस्थानला मुसळधार पावसाचा इशारा। राज ठाकरे यांनी नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे। नवीन पोस्टमधून युतीच्या चर्चेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। राज ठाकरेंची नवीन पोस्ट समोर येते आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी युतीच्या चर्चेवर भाष्य केलेलं आहे। हा विजयी मेळावा, मराठी विजयी मेळावा आपण सगळ्यांनी पाहिला। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, सोशल मीडियावरच्या राज ठाकरेंच्या नव्या पोस्टविषयी काय सांगाल? गेले 2 दिवस खरं तर मनसेचं अधिवेशन इगतपुरी या ठिकाणी सुरू आहे। या शिबिराला मनसेचे सगळे प्रमुख नेते, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष यांना बोलवण्यात आलेलं होतं। MMR रिजन मधल्या सगळ्यांना यासाठी बोलवण्यात आलेलं होतं। इगतपुरी इथं हे शिबिर खरं तर सुरू आहे। परंतु या शिबिरादरम्यान प्रसारमाध्यमांनी गेल्या 2 दिवसांमध्ये आणि काही वृत्तपत्रांनी ज्या बातम्या चालवलेल्या आहेत त्याच्यावरून राज ठाकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे। खरमरीत समाचार खरं तर त्यांनी घेतलेला आहे। त्यांनी सांगितलं की अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान मी जे काही बोललो आणि जे नाही बोललो ते सुद्धा प्रसारमाध्यमांनी बातम्या म्हणून छापलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। पत्रकारिता अशा पद्धतीनं केली जाऊ शकत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं। अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि जर त्यातल्या काही तुम्ही बातम्या करणार असाल तर जे मी बोललोच नाही ते माझ्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न जो आहे तो या बातम्यांच्या माध्यमातून करण्यात आला असं त्यांनी युतीच्या बाबतीत म्हटलेलं आहे। कारण गेले 2 दिवस आपण पाहतोय की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान होऊ शकते किंवा त्यावेळेला त्यांच्यामध्ये चर्चा होईल अशा स्वरूपाच्या बातम्या या गेले 2 दिवस प्रसारमाध्यमांमध्ये येताना दिसत आहेत आणि त्यावरूनच ही नाराजी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली आणि त्यासाठी आपण पाहतोय की त्यांनी ट्विट करून अशा पद्धतीनं ज्या काही बातम्या आहेत त्या खोडसाळ आहे। मला जर युतीच्या संदर्भामध्ये काही बोलायचं असेल, औपचारिकरित्या काही सांगायचं असेल तर त्यासाठी मी पत्रकार परिषद घेईल असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे अनौपचारिक गप्पांच्या झालेल्या या बातम्यांचा कुठेतरी त्यांनी राग व्यक्त केलेला आहे आणि या गप्पांमध्ये किंवा या अनौपचारिक गप्पांच्या ज्या बातम्या झाल्या त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे। आणि त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की मनसे आणि शिवसेना यांची जी युती आहे त्याबद्दलचं अजूनही संभ्रम कायम आहे असं आपल्याला म्हणता येईल। नक्की नक्की धन्यवाद प्रणाली माहिती दिल्याबद्दल। 3 दिवसाचं इगतपुरीमध्ये मनसेचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये स्वतः राज ठाकरे उपस्थित आहेत आणि त्या दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी युती संदर्भात भाष्य केलेलं होतं। अशा बातम्या सगळीकडेच पसरल्या, बातम्या आलेल्या होत्या त्या, पण त्यांनी अनौपचारिकपणे
काही बोललेलं नाही, अनौपचारिकपणे बोललेलं काही कधी बाहेर येऊ शकत नाही. मला जर युती संदर्भात कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं असेल तर ते मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन करीन असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण ठाकरे बंधू एकत्र येतात का, हा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचं बघायला मिळतं आहे. राज ठाकरे असं म्हणाले होते की निवडणुका जवळ आल्या की युती संदर्भातला मी निर्णय जाहीर करीन, अजून तरी काही नाही. आणि त्यांनी याआधी एका बैठकीमध्ये हेही स्पष्ट केलेलं होतं की युती संदर्भात कुणीही कुठेही बोलायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. आपण बोलूया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, राज ठाकरे यांनी ट्विट करून असं स्पष्ट केलंय की अनौपचारिकपणे मी काहीही बोललेलो नाही आणि मला जर युती संदर्भात काही बोलायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करीन. तुम्ही काय सांगाल? अजूनही संभ्रम युती संदर्भातला कायम दिसतोय. नाही, मला काही याच्यात संभ्रम वगैरे असं अजिबात वाटत नाहीये. हे माझ्याकडूनही माझ्या पक्षातल्या अनेक नेत्यांकडून वारंवार स्पष्ट झाले आणि हे मनसेकडून सुद्धा वारंवार स्पष्ट झालेलं आहे की 5 तारखेचा मेळावा हा पूर्णपणे मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठीचा मेळावा होता. तो पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन असणारा मेळावा होता. या मेळाव्याला सर्व स्तरातले लोक होते, सर्व पक्षातले लोक होते. त्यामुळे तो मेळावा म्हणजे युती असं काही गणित धरायचं काही कारण नाही. पण म्हणून लगेच आमच्यात बेबनाव झाला अशाही बातम्या करायचं काही कारण नाही. ठाकरे हा ब्रँड आहे, शिंकले तरी बातमी होते. परंतु मी कालही याच्यावर बोलणं टाळलं होतं आणि मला याच्यावर एवढंच बोलायचंय की यथावकाश योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. बर, धन्यवाद सुषमाताई. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या. त्या आपल्याला सांगत होत्या की कुठल्याही स्वरूपाची बातमी होते, दोघांपैकी कोणी काहीही बोललं तरी बातमी होते, असं व्हायला नको. योग्य वेळी युती संदर्भातला निर्णय होईल आणि दोघेही नेते हे युती संदर्भातला निर्णय जाहीर करतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. संभ्रम कुठलाही नाही. जो मेळावा होता तो मराठी करता मेळावा होता असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर सस्पेन्स कायम आहे, कारण दोघं अजून स्पष्ट काही सांगायला तयार नाहीत. जरी उद्धव ठाकरेंकडून स्पष्टता येत असली, आम्ही सोबत असल्याविषयीचं सुतोवाच त्यांनी केलेलं असलं, म्हणजे राज आणि मी सोबत असल्या संदर्भातलं सुतोवाच जरी त्यांनी केलेलं असलं तरी राज ठाकरे स्वतः मात्र या संदर्भात स्पष्टपणे आणि अधिकृतपणे काही बोलायला तयार नाहीत. तर इगतपुरीमध्ये 3 दिवसाचा मनसेचा पदाधिकारी मेळावा किंवा शिबिर सुरू आहे आणि त्या ठिकाणी आजचा 3रा दिवस आहे. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया. लक्ष्मण, काय सांगाल? 3 दिवसाचं शिबिर सुरू आहे, महापालिकेच्या तयारीला लागा, असं सगळं आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना राज ठाकरे सांगतायत, पण युती संदर्भात काही स्पष्ट बोलत नाहीत. सुवर्णा, नाशिकच्या इगतपुरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर पार पडत आहे. आजचा या शिबिराचा 3रा आणि शेवटचा दिवस आहे. कालच राज ठाकरे यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्यानंतरच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र काही प्रमुख पदाधिकारी आजही नाशिकमधल्या या ज्या ठिकाणी हे शिबिर आहे त्या रिसॉर्टमध्ये अद्यापही थांबलेले आहे. मात्र काल जी महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झाली, त्या बैठकीला राज्यातले 120 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी होते आणि या 120 पदाधिकाऱ्यांपैकी 90 पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करावी याबाबत सकारात्मकता दाखवलेली आहे आणि याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या देखील या बैठकीमध्ये मांडलेल्या होत्या. मात्र यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत तुम्ही बूथची रचना असेल, त्याचबरोबर याद्या असतील, मतदार याद्या यांची चाचपणी करा. दुबार नावं जी आहे मतदार याद्यांमध्ये ती वगळावी, यासाठी आपण प्रयत्न करा. स्थानिक लेवलवरती आपण आपलं काम करा. मात्र ज्या वेळेला युतीचा निर्णय घ्यायची वेळ येईल त्यावेळेला मात्र मी आपल्या सगळ्यांशी बोलेल आणि आपल्याला सगळ्यांना विचारूनच याबाबतचा निर्णय जो आहे तो घेईल. आपण माझ्या कुटुंबातले सदस्य आहात, म्हणूनच आपण आज या ठिकाणी आहात
अशा प्रकारची सूचना राज यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर राज ठाकरे पुन्हा माघारी अर्थात मुंबईच्या दिशेनं फिरलेले आहे। त्यामुळे एकूण आपण जर बघितलं तर युतीबाबत संभ्रम जो आहे तो राज ठाकरे आणि मनसेकडनं कायम ठेवण्यात आलेला आहे। नक्की. इतकंच नाही तर हे शिबिर संपल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आणि इतर पदाधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या की एकाही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसोबत जाऊन युतीबाबत कुठल्याही पण प्रकारची लक्ष्मण, चर्चा करायची नाही, अनौपचारिक- कुठेही सहभाग घ्यायचा नाही। लक्ष्मण, अनौपचारिक गप्पांचा काय विषय झाला, कारण आज त्यांना ट्विट करावं लागलं? अनेक नेते जे आहे त्यांच्याकडनं माध्यमांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या फोनद्वारे दिल्या जात होत्या, त्यांचे कोट जे आहे ते छापले जात होते, बातम्या त्यांच्या माध्यमातून दाखवल्या जात होत्या आणि म्हणून राज ठाकरे यांनी अशा पद्धतीनं फोन करून काही प्रमुख पदाधिकारी जे या बैठकीला होते, राज ठाकरे काल मुंबईला गेल्यानंतर काही प्रमुख पदाधिकारी आजही याच रिसॉर्टमध्ये आहे, त्यातल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर जाऊन युतीबाबत चर्चा करायची नाही, वाच्यता करायची नाही, बैठकीत काय घडलं त्याची बरोबर. वाच्यता करायची नाही, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना नक्की. दिल्या होत्या। मात्र या सगळ्यामध्ये आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे आणि ट्विट करून सांगितलेलं आहे की कोणीही या सगळ्याबाबत वाच्यता करणार नाही। नक्की नक्की लक्ष्मण, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।